नमस्कार माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना मी डॉक्टर दीपाली नरेंद्र उमाळे इथं नमस्कार। तर आज आपण बघणार आहोत गोकुळदास तेजपाल रुग्णालय मुंबई येथील परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय येथे सुरू होणाऱ्या 3 वर्षाच्या सामान्य परिचर्या व प्रसविका अभ्यासक्रमाच्या माहितीबद्दल। तरी हा अभ्यासक्रम 2024-25 या वर्षाकरिता सुरू होत असून एकूण 25 जागा उपलब्ध आहेत। त्यापैकी 50% राखीव जिल्हा ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, 50% बृहन्मुंबईसह अर्ज मागवण्यात येत आहेत। तरी अर्जाची किंमत ही खुल्या प्रवर्गाकरिता 200 रुपये व मागासवर्गीय प्रवर्गाकरिता 100 रुपये असेल। अर्ज मिळण्याचा व स्वीकृतीचा पत्ता तळमजला OPD बिल्डिंगच्या समोर गोकुळदास तेजपाल रुग्णालय मुंबई 1 असा आहे। तर अर्ज विक्री ही दिनांक 10/7/2024 रोजी सुरू होत असून दिनांक 17/7/2024 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी दुपारी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असतील। अर्ज स्वीकृती दिनांक 10/7/2024 ते 18/7/2024 पर्यंत उपलब्ध असतील। अर्ज स्वीकृत केले जातील सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत। गुणवत्ता यादी प्रसिद्धी ही दिनांक 24/7/2024 रोजी संध्याकाळी 4 नंतर प्रसिद्ध केली जाईल। गुणवत्ता यादीतील आक्षेप व तक्रार निवारण हे 25/7/2024 सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होईल। मुलाखत दिनांक मूळ प्रमाणपत्रासह हजर राहावे दिनांक 26/7/2024 रोजी सकाळी 9 वाजता। अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी दिनांक 27/7/2024 रोजी दुपारी 2 नंतर लावण्यात येईल। तरी प्रशिक्षणासाठी उपलब्ध राहणे दिनांक 29/7/2024 सकाळी 9 वाजता। तरी काही सूचना दिलेल्या असून प्रवेश अर्ज मिळण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आरक्षण कोट्यासाठी तसेच 12वी उत्तीर्ण गुणपत्रिका असणे आवश्यक आहे। सदर प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासन सामान्य परिचर्या प्रसविका अभ्यासक्रम प्रवेश नियम 2024-25 नुसार करण्यात येईल। प्रशिक्षणास अनुपस्थित राहिल्यास प्राधान्यक्रमाने गुणवत्तेनुसार प्रशिक्षण यादीतील उमेदवारांचा विचार केला जाईल। प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी दिनांक 30/7/2024 रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे। प्रवेश अर्जासोबत नमूद केलेल्या साक्षांकित सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे। 1 शाळा सोडल्याचा दाखला, 2 10वी-12वी परीक्षांच्या गुणपत्रिका व उत्तीर्ण प्रमाणपत्र, 3 अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो, 4 अर्हताकारी परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण करण्यात आली म्हणजेच अटेम्प्ट सर्टिफिकेट याबाबतचा शाळा किंवा महाविद्यालयाचे प्रमाणपत्र, तसेच अधिवास म्हणजेच डोमेसाईल व भारतीय नागरिकत्व म्हणजे नॅशनॅलिटी असल्याचे हे दाखल्याचे साक्षांकित प्रती, जात प्रमाणपत्र, त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र, वैद्यकीय सक्षमता प्रमाणपत्र म्हणजेच मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि आधार कार्डची छायांकित प्रत। तरी मित्रमैत्रिणींनो हे सगळा फॉर्म घ्या, व्यवस्थित नमूद केल्याप्रमाणे सूचना वाचा व आवश्यक अर्जाबरोबर सर्व साक्षांकित सत्यप्रती जोडून तुम्ही विथ वेळेमध्ये फॉर्म भरा। तरी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा आपलं आवडतं चॅनल नर्सिंग A to Z। धन्यवाद।